राज्यात आज 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत्या आणि त्याचा निकाल आज होता. आपण जर पाहिलं तर बारामती हे राजकीय पंढरी मानलं जातं. मात्र आज निकाल लागल्याच्या नंतर बारामतीमध्ये दरवेळेस कोणतीही निवडणूक असू द्या, इथं एक घोषणा दिली जायची, अजितदादा जिंदाबाद. मात्र आज इथल्या कार्यकर्त्यांना अजितदादा अमर रहे असं म्हणायची वेळ आली. हे खूप दुःखद प्रसंग आहे. निकाल लागल्यानंतर हे विजय उमेदवार बरोबर आहेत, मात्र त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा दुःखाचा जो डोंगर कोसळलेला तोही आपल्याला दिसतो. विजय उमेदवार आहेत आपल्याबरोबर. काय सांगाल, आज दादा असते तर? हा विजय मी दादांचा म्हणजे ह्याला अर्पण करतो. आणि दादांनी जो विश्वास दाखवला माझ्यावरती, माझे वडील 2दा जिल्हा परिषदला पराभूत झाले होते, ते आज वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं, ते दादांनी पूर्ण केलं. ते बघायला दादा पाहिजे होते. दादांचा म्हणजे दादांबरोबर काम करायचं म्हणजे आमचं स्वप्न अपूर्ण राहिलं. वहिनीसाहेब तेवढ्याच ताकदीने आम्हाला हे करतील एवढी अपेक्षा व्यक्त करतोय. काय सांगताय तुम्ही की खरं आपण तुम्ही दरवेळेस सगळ्या मग कारखान्याचं इलेक्शन असू द्या, याच्या अगोदर कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थाचा असू नाही तर सहकारी संस्थांचा असू, अजितदादांच्या नावानं घोषणा दिल्या जात होत्या. यावेळेसही तुम्हाला घोषणा द्यायच्या होत्या, पण दुर्दैवानं ही संधी तुम्हाला मिळेल. आजच्या विजयाचं म्हणजे काही सेलिब्रेशन कोणीही करणार नाही आहे, ना गुलाल ना काही. सगळे मिळून दादांच्या ह्याला हे करतील आता, आणि वहिनींना भेट घेणार आम्ही आणि हे करणार. बाबा, तुम्ही अनेक वर्षापासून इथं कार्यकर्ते म्हणून काम करता, ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही. अजितदादांचं राजकारण तुम्ही जवळनं पाहिलेलं होतं. आजच्या ह्या निकालामध्ये अजितदादा नाहीत, काय वाटतं? आम्हाला फार दुःख झालेलं आहे दादा नसल्यामुळे. त्याचं कारण एकच की दादांनी जे आमच्या भागाला, जिरायत भागाला स्वप्न, म्हणजे त्यांचं एक स्वप्न होतं की जिरायत भाग, मी आत्तापर्यंत जिरायत आहे पण त्याचं मी बागायत करून दाखवील, की त्यांनी आम्हाला शब्द दिला होता. पण दादांच्या नंतर आता वहिनी आमच्याकडे पाठीशी आहेत. वहिनींची आमचा शब्द खरा करावा, एवढीच खऱ्या अर्थाने दादांना म्हणजे ही श्रद्धांजली म्हणता येईल. ह्या सगळ्या आपण बघा, तुम्ही कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत की दादा शब्द दिला तर ते पाळणारे दादा होते आणि ती धमक त्यांच्यातच होती. मात्र अजून काही ज्येष्ठ लोक आहेत, तुम्ही काय सांगताय की आज हा विजय सेलिब्रेशन करताना दादा नाहीत, ह्याची काय खंत वाटतं? घरातला माणूस गेल्यागत वाटतंय आज. फार दुःखद घटना आहे. बघ, ह्याच्या पुढं काय सांगता येणार नाही, आहे की नाही. कार्यकर्त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या आपल्याला दिसतात. बाबा, आज आपण सगळे गुलालाने न्हालेले असता, जर दादा असते तर दादांचा जयघोष झाला असता. मात्र दुसऱ्या बाजूला दादांना अमर रहे म्हणायची वेळ आली. बरोबर आहे, कारण आजचा विजय साजरा करत असताना खरंच तर दादा पाहिजे होते, पण आता ते आपल्यात नाही आहेत. पण आजचा विजय आहे तो आपण दादांना एका दृष्टीने श्रद्धांजलीच अर्पण करतो आहे. त्याच्यामुळं आता इथून पुढं पण दादांच्या पाठीमागे त्यांच्या जागेवरती वहिनी आहेत. वहिनी ही आम्हाला तेवढंच साथ देतील आणि विकास कामांना दादांच्यासारखंच सहकार्य करतील ह्या अपेक्षा आहेत. प्रत्येक शब्दात कार्यकर्त्यांकडून येतं की आता वहिनी आहेत. आता वहिनींकडे तुम्ही दादांच्या रूपानं पाहता? 100% वहिनींच्या आम्हाला वहिनी, पारदादा, जयदादा ह्यांच्या रूपातच पाहावं लागेल. कारण दादाचा जो कामाचा झपाटा होता तो इथून पुढच्या काळात सुद्धा वहिनी आणि पारदादा आणि जयदादांच्या रूपाने आम्हाला पाहायला मिळेल. काही ज्येष्ठ नागरिक आहेत, तुम्ही सांगा काका. अजितदादा झालंय, मी त्यांच्याशी बोललोय. हां, या साहेब. अजितदादा आज हयात नाहीत आहे. एवढा मोठा विजय आज बारामतीमध्ये मिळतोय, मात्र सेलिब्रेशनला दादा नाहीत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्याची कडा पाणवलेली दिसतंय. काय वेद नाही काय की सगळी दुःखीच आहेत ना लोक, पण ही बारामती तालुक्याच्या जनतेने जे लोकांना प्रचंड बहुमताने विजय दिली, तीच एक दादांना फार मोठी श्रद्धांजली समजून तोच आनंद समजायचा सगळ्यांनी. पण दुर्दैव बघा की आज दादांचा 13वा आहे आणि आज निकाल लागतोय. लोकांनी भरभरून प्रेम दिलंय, पण ते प्रेम स्वीकारण्यासाठी दादा हयात नाहीत. काय वाटतं? खरं तर ह्या टायमिंगला दादा असतं तर अजून ह्याच्या डबल टेबल जल्लोष झाला असता. आणि लोकांनी सर्वांनी मताच्या रूपात दादांना श्रद्धांजली ही वाहिली. खऱ्या अर्थानं उत्स्फूर्तपणे लोक स्वतःहून मतदानाला आले आणि स्वतःहून त्यांनी दादांनाच मत द्यायचं हे ठरवूनच आले. विरोधक असो, आपल्या पक्षाचे असो, सर्व पक्षांनी दादांनाच मतं दिली काढायला आणि सर्व उमेदवार मोठ्या संख्येने निवडून दिले. आपण बघतोय खरं तर आज जिल्हा परिषदेचा एक महत्त्वाचं म्हणजे लांबलेली निवडणूक झाली, त्याचा निकाल होतोय. कार्यकर्त्यांमध्ये एका बाजूला आनंद, निवडून आलेले उमेदवार, त्यांचे सगळे कार्यकर्ते, पण दुसऱ्या बाजूला मात्र खूप मोठं दुःख हे सगळे कार्यकर्ते पचवत आहेत. कारण आज दादांचा 13वा आहे. 13वा असताना
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागतो, त्या निकालामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी दादा नाहीत आहे. मी सुरुवातीला सांगितलं तसं अनेक कार्यकर्ते अजितदादा जिंदाबाद म्हणायचं, त्यांना मात्र अजितदादा अमर रहे म्हणायची वेळ आली आहे.